काय ग? त्या मुलीसाठी, स्वतःसाठी, तुझ्या माहेरच्या लोकांसाठी सुट्टी घेतेस ना? मग आज सासरचं कर्तव्य पार पाडण्यासाठी काढली सुट्टी एखादी. कुठं बिघडलं? आई बरोबर बोलतात. तुला सुट्टी घ्यायला काहीही हरकत नाहीये. हो काकू, मी ऑफिसमध्ये फोन करून कळवते आणि मग लागते कामाला. ओव्हर टाइम तो बाजूला राहिला. आज तर मला सुट्टी घ्यायला लागली. हे असंच चालू राहिलं तर मी पैसे कसे जमवणार? अवलक्षणे, आता असं रोज काही ना काहीतरी करून तुझ्या कामात मी मोडता आणणार. बघू कसे पैसे जमतील तुझे ते. हा, अय्या, जयंतरावांची गाडी. म्हणजे जावई बापू पण इथे. जावई बापू आहेत काय गाडीत? जान्हवी, जानू, काय ग तू एकटीच इकडे? जावई बापू कुठे दोन्ही? आई अगं जयंत आहे, सोबतच आहे. त्याचं इथे काम होतं म्हणून तो ते काम करायला गेलाय. मी म्हटलं मी पण येते तुझ्या बरोबर, पण इथे आल्यावर असं वाटलं की आत बोर होईल ना मी, म्हणून मग मीच त्याला म्हणाले की मी गाडीत बसते. अच्छा अच्छा, कमाल आहे जावई बापूंची पण. हा नाही म्हणजे कामात इतके गुंतलेले असतात पण तुला वेळ द्यायचा म्हणून हा असा मार्ग काढतात ग. किती हौशी आहेत ग ते, किती प्रेम आहे त्यांचं तुझ्यावर. आई पण तू इथे काय करतेस? जानू, तुला कसं सांगू ग, मी तुमच्यापासून लपवून ठेवलंय. तुम्हा मुलांना एक मामा आहे आणि त्याच्याच कामासाठी आज इथे आले. आई, काय इथे काय काम आहे तुझं? अगं तेच रजिस्ट्रेशन ऑफिस आहे ना, तिथेच आले मी पण. ते आता आपल्या घराची पद्मा नवीन मालकीण आहे ना, तर मग ते ॲग्रीमेंट पुन्हा करायला लागतं आणि मग ते सह्या लागतात. आज यांच्याकडे वेळ नव्हता ना म्हणून मी आले. आई पण मग काही पैसे वगैरे लागणार आहेत का तिथे? म्हणजे आहे नाही, ते सगळं झालंय, फक्त सह्या करायच्या. हां, अच्छा. तू येतेस का माझ्याबरोबर? काय ग? अगं म्हणजे आवडलं असतं मला आत यायला, पण मी बराच वेळ अगं इथेच थांबले आणि जयंतचं काम होतं चाललंय, त्याचा कॉल आला होता, तो येईलच इतक्यात. आता नवरा बाहेर येतोय म्हटल्यावर तू कसली येतेस माझ्या बरोबर, नाही का? आई, अगं नाही ग, थट्टा करते. खरं सांगू का, मला इतकं कौतुक वाटतंय ना जावई बापूंचं. अगं किती प्रेम करतात ते तुझ्यावर. अगं जानू, आता डोळ्यात पाणी वगैरे आणू नकोस बाई. अगं कौतुकाने म्हणते मी. इतका सुखाचा संसार आहे तुझा, कुणाची दृष्ट नको लागू दे. मग आता येतील ना जावई बापू? मी निघू? तेच सह्या करायच्या. हो. जावई बापूंना सांगा मी विचारलं. तू काळजी घे. येते हा. आई मी चहा देऊन आलं. सांभाळू ना काकू. सावकाश, भांड गरम आहे, पोळलं असतं तुम्हाला.
काकू तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा ना, मी करून देते तुम्हाला. काही गरज नाहीये, माझं मी बघेन. काय झालंय, तुम्ही असं का बोलताय? कसं आहे ना भावना, ह्या जगात कोणी कोणासाठी उगाच काही करत नसतं. त्यामागे काहीतरी अपेक्षा ठेवतोच. आहे बघा, तुमच्या सगळ्यांची ही कल्पना उत्तम आहे. मला तर ती खूपच आवडली. पण आई, जे आपण नेहमी करत आलोय ते यावेळी का नाही करायचं बरं? आता सांग बाई. कारण साहेब आम्हाला असं वाटतं की बायकांना याच्यामुळे मदत मिळेल, जसं की गॅसची नोंदणी करणे, बँकेचे व्यवहार शिकवणे, सरकारी योजना समजून सांगणे, याचा लाभ कसा घ्यावा हे पण शिकवणे. आपण आपली अपोजिशन पार्टी काय करते मग? अहो त्यांचं तर नेहमीच आहे. ते गृहोपयोगी वस्तू वाटप चाललंय ना त्यांचं. मग ठरलं, आपण सगळ्या बायकांना शिकवायचंच. हो, मलाही पटलंय. होऊन जाऊ दे सुरुवात. नाही पण हे सगळं शिकवणार कोण? काय ग बायानो, हे शिकवणार कोण? का कोण शिकवणार आहे हे अजून माहितीच नाही तुम्हाला? अरे दळवी साहेब, या 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 नमस्कार. सांगा, कसे आहात तुम्ही? नवरात्रीसाठी देवीला मुकुट करायचं आहे की दागिने? सांगा, काय दाखवू तुम्हाला? तुम्ही मला काहीच नका दाखवू, उलट मलाच तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. साहेब, हे शाळीग्राम घेऊन तुम्ही इकडे कशाला आलात? का घेऊन आलोय म्हणजे, मला सांगा, हे शाळीग्राम विकायचे झाले तर साधारण काय किंमत येईल? बघू. बघून तर वाटतंय याच्या आत खूपच मौल्यवान रत्न असावीत. हा, पण तरी किंमत किती येईल? ते आत असलेल्या रत्नांवर अवलंबून असतं. आता यात मौल्यवान रत्न नाही निघाली तर फार किंमत नाही येणार. पण साहेब, तुम्हाला हे शाळीग्राम खरंच विकायचे आहेत का? अहो, विकायचे आहेत म्हणूनच तर इथे आणले ना. देवरात ठेवून नुसते पूजत बसले तर काय उपयोग आहे? आत्ता विकले तर निदान पैसे तरी येतील. तुम्ही सांगा ना, याची किंमत काय आहे? 1 मिनिट. या दोन्ही शाळीग्रामांचे 20 लाखापर्यंत किंमत होऊ शकते. ठीक आहे, मग आता एक शाळीग्राम तुम्ही विकत घ्या, एक मी माझ्या घरी ठेवतो. पण व्यवहार कॅश मध्ये झाला पाहिजे. हो साहेब, पण एकही शाळीग्राम आता विकत घ्यायला एवढे कॅश नाही माझ्याकडे. मला थोडा टाइम द्या ना. दे इकडे. हवा तेवढा वेळ घ्या. पैशांची व्यवस्था झाली ना की मला फोन करा. हा, मग व्यवहार कर. नमस्कार. काय चाललंय काय तुमचं? हा, सगळा नुसता सावळा गोंधळ चाललाय तुमचा. काय करणार आजी, आमच्यात तरी यातलं कोणाला काय येतं? आम्ही पण त्याच वर्गात बसणार आहोत. काय चाललंय? बंद का ना तो आवाज. किती तो आवाज? मला धड बोलता येत नाहीये. मी बघू का? हो. हे बटन तुम्ही असं दाबलत ना की इथे हे बेलचं चिन्ह दिसेल.
मग बेलच्या चिन्हावर तुम्ही एकदा दाबलं की बेलच्या चिन्हावर काट मारलेली दिसते तुम्हाला, म्हणजे मोबाईल तुमचा सायलेंट झाला. मग परत एकदा तिथे दाबलं की तुम्हाला हे व्हायब्रेशन मोडवर फोन गेलेला कळेल, आणि परत दाबलं की नॉर्मल, म्हणजे फोन सगळ्यांसमोर वाजणार. मग आता आपल्याला काय करायचंय? व्हायब्रेट. मग आपण अजून एकदा बटन दाबलं, अजून एकदा दाबलं, हा चौकोन आला म्हणजे व्हायब्रेशन मोड. सोपं आहे की नाही? हो ना. हे घ्या. थँक्यू ताई. हे असं कोणीतरी व्यवस्थित समजून सांगणारी शिक्षिका पाहिजे. पुरे चला. आजी, तुम्हाला कल्पना जर पटली असेल तर आम्ही अगोदर ठरवतो, नंतर तुमच्याकडे येतोच. बरं. तुम्हा सगळ्या बायकांचं पहिल्यांदा अभिनंदन करायला हवं. फारच उत्तम कल्पना मिळाली आहे तुमच्याकडून आम्हाला. संपत, हा असा प्रचार आपण सुरू केला तर बघ, ही निवडणूक आपण नक्की जिंकणार. आई, तू म्हणालीस ना, म्हणजे 100 नंबरी विजय आपलाच होणार. तर बायानो, आता ही शिक्षिका अशी बघा की जी अत्यंत हुशार असेल, अगदी प्रामाणिकपणे आणि मनापासून काम करणारी असेल. हे पक्षाचं नाही तर स्वतःचं काम समजून करणारी असेल. आजी, नक्की ते शिक्षिका तशीच असेल. हा, तशीच असायला पाहिजे. चला मग येतो मग आम्ही. चला येतो. नमस्कार. समज. हो चला आजी, येतो आम्ही. चल दादा येतो. आता यांच्या सह्या झाल्या म्हणजे निम्मी प्रोसिजर झाली असेल ना? पण लंच टाईमच्या आधी विश्वाची आत्या आली तर जरा बरं होईल. मला त्यानंतर 1-2 मीटिंग्स अटेंड करायच्या आहेत. हो ना, मला असं झालंय की मी कधी एकदा आत्याला बघतोय. सगळे पेपर्स रेडी आहेत ना? हो सर. मिस्टर देशमुख, तुमच्याकडे झेरॉक्स मला मिळेल का? काय झालं? मी एका बंचची झेरॉक्स काढायची विसरलो. काल मी तुला बोलले होते ना, विसरू नकोस काही म्हणून. ओ सॉरी आई. मी मिस्टर कानेटकर, मला 2 मिनिटं द्या ना, मी कॉपीज काढून आलो. हां आई, आलोच. सांभाळून जा रे. हो. हॅलो. हो येस, त्या सगळ्या डिटेल्स माझ्या लॅपटॉपमध्येच आहेत. पण मला फ्री व्हायला अर्धा पाऊण तास लागेल. नाही, लॅपटॉप माझ्या गाडीतच आहे. ते इन्फॉर्मेशन जरा कॉन्फिडेन्शियल आहे. आय कॅन ट्रस्ट एनीवन. जस्ट गिव्ह मी 10 मिनिट्स. मला एक इम्पॉर्टंट मेल करायचा आहे. मी आलोच लगेच. अहो पण माझ्या ननंदबाई आता येतीलच एवढ्यात. हो, मी त्या आधीच परत येईन. आलो. येतील तर एवढा. वहिनी,
उशीर नाही ना झाला मला? नाही तू एकटीच आहेस? अहो नाही ते आपले बिझनेस पार्टनर जे आहेत ना ते आत्ताच काही कामासाठी बाहेर गेलेत म्हणजे येतील ते थोडक्यात चुकामुक झाली बघा तुमची. नाही ठीक आहे ना, पण मग सह्या कुठे करायच्या? पटकन सह्या करून घेऊ का? निघायचं होतं, थोडा उशीर होतोय. ताई काय झालं घरी सगळं व्यवस्थित आहे ना? नाही ग वहिनी, काय सांगू तुला, घरी काहीही ठीक नाही. घरी नाही अगं सगळं ठीक, रोजचीच कामं ग. मग मी बाहेर पडले की सगळं विणावर पडतं ना. हो बरं एक मिनिट हा. वकील साहेब या माझ्या नणंदबाई यांच्या सह्या घ्यायच्या होत्या. या. ताई एक इकडे साईन करा, 3 साईन करायचे. ओके चला थँक्यू. हे पेन. निघू? काय ग? काय ना ताई प्रॉपर्टीवरून पैशावरून भावंडांमध्ये भांडणं होताना पाहिलं, संसार उद्ध्वस्त होताना पाहिलं, पण आज माझ्या एका शब्दासाठी तुम्ही इथवर आला. चे आभार कसे मानू ना ताई? काहीच कर, असं हात जोडू नकोस तू. मी असे आभार वगैरे मानलेस ना तर आजपासून बोलणार नाही मी तुझ्याशी. हो नाही हो असं नका म्हणू. बरं या निमित्ताने आपली भेट तर झाली, पुन्हा कधी तो योग येईल कोणाच ठाऊक. ताई आपल्या मुलांना एकमेकांसोबत राहता आलं असतं तर. शेवटी भावंडात नव्हती, पण आता वहिनी तू नको ना इतकं वाईट वाटून घेऊस. पण एक मात्र खरं आहे, माझा भाचा आता इतका मोठा झालाय की दादा त्याच्यासाठी व्यवसाय उभा करतोय. त्याच्या या महत्वाच्या क्षणी त्याला आशीर्वाद देता आले असते तर खूप छान वाटलं असतं मला. पण दादाच्या पुढे कोण काय करणार? खरंच आहे, तुम्ही सुद्धा न चुकता तुमच्या मुलांच्या लग्नाच्या पत्रिका मला दिल्या, पण ताई नाही येत आलो मला. ठीक आहे ग, नको सगळ्या गोष्टी मनाला इतक्या लावून घेऊस. तुला सांगू का, नियतीच्या मनात असेल ना तर आज नाही तर उद्या आपली दोन्ही कुटुंब एकत्र येतील. विश्वास ठेव. तुमच्या तोंडात साखर पडो. नाही, नारळाची वडी तुझ्या हातची. ताई बरं येऊ आता, खरंच उशीर होतोय. सांभाळून जा. विश्वा, अरे काकू, अगं बाई काय रे, कसं आहेस? मी मस्त. इकडे काय करतोयस? कामानिमित्त आलो होतो, पण तुम्ही इथे कशा काय? मी पण कामानिमित्तानेच आले होते. पण काय रे, जानवी सासरी काय गेली, तू आमच्या घरी येणंच टाकलंस. ती सासरी गेली आहे पण आम्ही तर आहोत ना तिथेच. मग आम्ही कुणीच नाही का तुझे? आहात ना काकू, मला वाटतं यावंसं, पण कामामुळे येणं नाही झालं. पण पुढच्या वेळी तुमच्या एरियामध्ये आलो ना, नक्की घरी ये. बघ हो, 100%. बाकी बरा आहेस ना तू? मी बरा आहे, तुम्ही कशा आहात? येत जा रे अधून मधून, आणि काळजी घे स्वतःची. चल बाय. वा 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 वा, पाहिलं तर संपत. अरे खूपच चांगला अभ्यासक्रम निवडलाय तुम्ही बायकांनी. हो ना आई. अधिराज, या अभ्यासासाठी आणि क्लाससाठी जी जी काय व्यवस्था करायची आहे ती तुम्ही करा. आणि या क्लासचे आपले बॅनर छापा. अख्ख्या सासवडमध्ये आपल्या क्लासचा गवगवा झाला पाहिजे. हो पप्पा, म्हणजे या अभ्यासक्रमाचे आणि क्लासेसचे पॅम्पलेट छापून घेतो आणि ते वाटण्याची व्यवस्था करतो.
खूप बायका येतील बघा ह्या क्लासला. फक्त एकदा क्लास सुरू होऊ दे. अहो मग फुकट वेळ कशाला घालवायचा? उद्या सुरू करा क्लास. अरे हो, पण ही शिक्षिका कोण आहे, कुठली आहे ते तरी सांगा. आपल्या बाई तशाच आहेत, हुशार, प्रामाणिक आणि आपलं म्हणून काम करतील. अरे वा. कोण आहेत त्या? आपल्या गावातल्याच आहेत की? या आहेत आपल्या बाई. तुमची धाकटी सून भावना सिद्धिराज गाडे पाटील. याच्यापेक्षा चांगली बाई मिळेल का आम्हाला कुठं? अजिबात नाही. ही अक्षाचं कोणतंही काम करणार नाही. इलेक्शनच्या कामाच्या आजूबाजूला सुद्धा फिरणार नाही. हो आई, काही झालं तरी हे भावना काम करणार नाही. पण पप्पा, भावनाला हे काम खूप चांगलं जमेल. ए तू गप्पा बैस गे. तुला काय करतंय? एक मिनिट. भावनाचं राहू देत. आपण दुसरी कुठली तरी शिक्षिका बघूया का? अहो ताई, तुमची सून एवढी शिकलेली आहे, ती सर्व बायकांना शिकवते आणि गावात जर सर्व बायकांना माहीत पडलं तर पार्टीचं नाव होईल आणि पत्रकार पण मुद्दा उचलून धरतील. आई काही म्हण, ह्या बायका बोलतायत ना, त्यात तथ्य आहे. भावनाताई तुम्हाला चालेल ना? ताई, मला माफ करा, पण नाही जमणार मला. खरंच मला माफ करा, पण माझे मिस्टर म्हणजे सिद्धिराज गाडे पाटलांना या पक्षातनं बाहेर काढले. मग जर का ते पक्षात काम करत नसतील तर मी या पक्षासाठी काम केलेलं त्यांना आवडेल का नाही मला नाही सांगता येणार. त्यामुळे खरंच मला नाही वाटत मी हे काम करावं. सॉरी. रेणुकाताई, तुम्ही भावनाताईंशी बोलून बघा ना. जर त्यांनी आम्हाला शिकवलं तर खूप बरं वाटेल. वहिनी, अगं काय झालं अशी धावत आली? अगं काही राहिलं का, काही सही वगैरे? नाही नाही, असंच. ताई, माझ्या मुलाला पाहिलंय का कधी तुम्ही? नाही ग, तसा योगच आला नाही ना. काय ग, आज असं अचानक का विचारतेस? असंच. ताई, तो मुलगा आता तुमच्याशी बोलत होता, तो कोण होता? अगं तो विश्वा, जानू आहे ना तिचा मित्र, कॉलेजमधला. खूप घनिष्ठ मैत्री, गुणी मुलगा आहे तो. अगं पण तुला सांगते, आपल्या जान्हवीचं लग्न झालं ना तेव्हापासून घरीच आला नाही हा. तेच म्हणत होते त्याला मी की अधूनमधून येत जा. म्हणजे विश्वाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता, ती लक्ष्मीताईंची मुलगी होती? वहिनी, हा असं का बघतेस? काही नाही, खूप दिवसांनी भेटले ना तुम्हाला, बरं वाटलं. मला पण. बरं, तुम्हाला उशीर होत होता ना, निघा तुम्ही. आणि काळजी घ्या. तू पण. येऊ?
मॅडम हो ना मॅडम. अहो तुम्ही इथे काय करताय? ऑफिसला नाही गेलात का अजून? सॉरी. ऍक्च्युली आपल्याकडे आज बरेच पाहुणे येणार आहेत असं आजी मला म्हटलं आणि म्हणून ऑफिसला जाऊ नको असं त्यांनी मला सांगितलंय. थांबा हो मी आजी. सिद्धिराज उगाच आता त्यावरनं वाद नको. मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. मॅडम मी करतोय ट्राय. मला 2-3 दिवस द्या फक्त, बाकी सगळं होऊन जाईल. नाही 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 त्याबद्दल नाही. आपल्याकडे ना आज पक्षातल्या बायका आल्या होत्या प्रचारासाठी. त्यांच्याकडे एक युनिक आयडिया आहे. म्हणजे सगळ्या बायकांसाठी शिकवणी घ्यायची, रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी त्यांना शिकवायच्या. हां नाही ते माहिती आहे मला कळलं होतं ते. हो हा पण ती शिकवणी मी घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगता? काय सांगताय? एकदम बेस्ट आयडिया आहे. पक्षातल्या बायकांनी पण ना करेक्ट व्यक्तीला निवडलंय असं मला वाटतं. मॅडम तुम्हाला सांगतो ना, हे काम करण्यासाठी ना तुम्ही एकदम परफेक्ट आहात खरंच. म्हणजे मी हे काम करायला हवं होतं. अहो विषय काय, म्हणजे तुम्हाला काम करायचं असेल, तुमची इच्छा असेल, तुमचं जे काही काम आहे ना ते संपल्यानंतर थोडा वेळ उरत असेल तर हरकत काय. पण हे पक्षाचं काम आहे. हो मग त्यात काय झालं? पण सिद्धिराज अहो काही दिवसांपूर्वीच संपत काकांनी तुम्हाला या पक्षातनं बाहेर काढलं ना, मग तरीही तुमची अशी काय इच्छा आहे की मी या पक्षासाठी काम करावं? त्याचं काय ना मॅडम, या घराने आणि या घरातल्या प्रत्येक माणसाने आजवर फक्त एकच स्वप्न पाहिलंय मॅडम, की पप्पा आमदार होतील, हे स्वप्न. आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे ना या घरातला प्रत्येक माणूस काम करतोय. मग ते मी गावभर जाऊन कामं करणं असो किंवा आईने देवाकडे साकडं खाणं असो, मॅडम हे सगळं आहे ना फक्त हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि मॅडम बघाच तुम्ही, या वर्षी ना पप्पांना फुल चान्स आहे, पप्पाच जिंकतील बघा. इतक्या वर्षानंतर हे स्वप्न पूर्ण होत असताना आपण कशाला मागे राहायचं? म्हणजे मी आत्ता पक्षात नसलो ना तरी बाहेरून पक्षासाठी कामं करतोच आहे की. सिद्धिराज एक विचारू? नाही म्हणजे तुम्ही वाईट नका मानून घेऊ, मी फक्त विचारते. विचारा. हे सगळं तुम्ही स्वतःसाठी करू शकला असतात ना? म्हणजे समजा तुम्ही स्वतःचा वेगळा पक्ष काढला असतात तर तुम्ही तुमची निवडणूक लढवली असती आणि तुम्ही जिंकला असता, माझी खात्री आहे. कारण लोकांचं तेवढं प्रेम आहे तुमच्यावर, हो ना? नाही करू तर शकलोच असतो मॅडम मी, पण मग या घराच्या स्वप्नाचा काय, पप्पांच्या स्वप्नाचा काय? मॅडम हे बघा, आत्ता जरी पप्पांनी मला लांब ठेवलं असेल ना तरी मग मला स्वतःचा पक्ष उभारून आणखीन लांब नाही जायचं हो त्यांच्यापेक्षा. कशी माणसं असली तरी मॅडम शेवटी माणसं तर भारीच आहेत ना. त्यामुळे त्यांचं हे स्वप्न पूर्ण होताना मलाही माझा हातभार द्यायचा आहे. हॅलो. हां हो बोला. नमस्कार. हे तुमचं ते काम झालं का तुम्हाला? रोज रोज तुमची नव्याने ओळख होतीये सिद्धिराज, आणि दरवेळी तुम्ही कालच्यापेक्षा जास्त ग्रेट वाटता. सर मी तुम्हाला विनंती करतो, मला कामावरून काढू नका. पण मला कामाची खूप गरज आहे आणि तुम्ही आधी माझं काम बघा आणि मग ठरवा ना. अवस्थेच मालकांना विचारा माझ्या कामाबद्दल. हो बाबा, नाही त्यांचा हात एकदम स्मूथ आहे, तुम्ही त्यांचं वय पाहू नका, पण ते चांगलं काम करतात. झालं तुझा, आता तू निघ, पुढचं मी बघतो. बघ आधी तुझं काम मी बघेन,
ते जर योग्य वाटलं तरच तुला कामावर ठेवेन, नाहीतर या दिग्यासारखं त्याच्या मागूनच चालायला लागायचं. नाही साहेब, मी तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेन. काय नाव काय तुझं? श्रीनिवास दळवी. श्रीनिवास दळवी. काय माझ्या तोंडाकडे काय बघत राहिलात? कामाला लागा, अपेक्षा पूर्ण करायच्यात ना. चला. झालं, चित्रगुप्तांचं राज्य सुरू झालं. सांभाळून राहा. मला एक गोष्ट सांग, बोट्या साहेबांना तुम्ही चित्रगुप्त का रे म्हणता? काका, ते चित्रगुप्त कसे सर्वांच्या कर्माचे हिशोब लिहून ठेवतात आणि शेवटी ठरवतात नरकात पाठवायचं की स्वर्गात. तसा प्रकार आहे यांचा. हे पण सगळ्या पापाचा हिसाब लिहून ठेवतात. काका, आज तुमच्यावर नजर आहे. असं आहे का? काम नीट करा, नाही तर नोकरी गेली म्हणून समजा. हो. दळवे. हा सर. हो हॉल. काय सर? हा, हे बघ, ही गाडी ही गेले 4-5 दिवस गॅरेजमध्ये उभी आहे. ती रिपेअर करणं इथल्या कोणालाही जमलेलं नाहीये. ती गाडी जर तू रिपेअर करून दाखवली तर तुला कामावर ठेवायचं की नाही याचा मी विचार करेन. ही चालेल ना सर, चालेल. आज काकांच्या नोकरीचं काही खरं नाही वाटतं. आजी, मला ना खरंच कळत नाहीये, तुम्ही तयार कशा झाल्या त्या भावनाला पक्षाचं काम करू द्यायला? तुम्हाला माहिती आहे ना ती भावना कशी आहे? सगळ्यांना आपल्या बाजूने खेचून घे, आपला स्वार्थ साधायचा, फक्त एवढंच जमतं तिला. आजी, एकदा का तिने आपल्या पक्षात प्रवेश केला ना, आपला पक्ष फोडेल ती आणि पक्षाच्या सगळ्या लोकांना आपल्या बाजूने करून घेईल. निलांबरी, निलांबरी, तुला कळत कसं नाही आहे? हिची हुशारी फक्त नवऱ्याला आपल्या मुठीत ठेवण्यापुरतच मर्यादित. अरे, राजकारण म्हणजे भल्या भल्या मुरलेल्या लोकांना जमत नाही. तिथेही 2-4 दिवसांच्या शिकवण्या घेऊन पक्षाचं राजकारण खेळणार आहे का? पण आजी, तुम्हाला तिलाच का शिक्षिका म्हणून नेमायचंय? मला एका तगारात 2 पक्षी मारायचे आहेत. म्हणजे असं आहे ना निलांबरी, आता त्या बायका म्हणाल्या ना, ती काळे पाटलांचीच नाचून जर गावातल्या बायकांना शिकवू लागली, काळे पाटील घराण्याचा आदर आणखी वाढेल आणि बरोबर निवडणुकीत याचा फायदा नक्की होईल. आणि दुसरं म्हणजे? दुसरं, आजी, हे काम त्या सिद्धूच्या बायकोच्या माथी मारू. मला तिची नोकरी बंद करता येईल. ह्या नोकरीच्या जीवावर, त्या पैशावर फार उड्या मारते ना. हिची नोकरी बंद केली तर पैसा येणंही बंद होईल. सिद्धूला पैसे देणं तर आपण आधीच बंद केले, मग आता हिचेही पैसे येणं बंद होईल. मग बघूया की दोघही संसार कसं करतात आणि त्या अनाथ मुलीचं सांभाळी कसा करतात.
आजी खरंच मानलं तुम्हाला. किती डोकं चालतंय तुमचं. मला तर हे सुचलंच नसतं. बाई पानं घेतील सुद्धा. मी आलेचा हातपाय धुवून. आई काय काय वाढू सांगा. तू बस की जेवायला. नाही आई, आज तुम्ही बसायत, मी वाढणार. अगं वेळीच का काहीतरी आपलं. मला सांग विना, सगळं झालंय त्या काही करायचंय? आई तू विसरतेस का, तू आमच्या टीम मध्ये नाहीयेस. हा प्रश्न तू या सिंचनाला विचारायला पाहिजे. वीणाने फक्त आमचा स्वयंपाक केलाय. संतोष, अरे काही काय बोलतोस तू? हे बघा संतोष दादा, मला माझ्या टीमची काळजी घेता येते. हा असू दे ग, तू मला सांग काही करायचं राहिलं असेल तर पटकन करते. आई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं काही छान बनवलंय मी आणि हरीशने. अगं बाई, तुम्ही दोघांनी? तरीच इतका छान वास दरवळतोय स्वयंपाकघरात. हो ना, मग चला बसा, चला कम जेवायला. या 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 बसा, या जेवायला बसा. हो आई जेवा आणि फक्त सांगा मला कसं झालंय ते. फर्स्ट टाइम बनवलंय ना, त्यामुळे चांगलंच आहे. एवढंच आहे. मला भात नको, पोळीच दे बस. आज का कोणाच ठाऊक, पण फार भूक नाहीये मला. अहो नको मग. अशी कशी भूक नाहीये? ठीक आहे, भूक नाहीये म्हणून तुम्ही ती पोळी तिकडे का वाढताय? बाबा आपली टीम वेगळी आहे, तुम्ही कशाला त्या दुसऱ्या टीम मेंबरला मदत करताय? एवढंच होतं तर स्वयंपाक मोजून करायचा ना. संतोष, अरे काय हे जेवणात कसली आली टीम? असं कसं, असं कसं? एकदा टीम पडली की प्रत्येक वेळी तीच टीम. ठरलेलं आहे ते. आणि तुम्ही ती अर्धी पोळी परत घ्या आधी. अरे काय बघताय, घ्या ना ती अर्धी पोळी परत. काय करताय? जन्मदाती आई आहे ती तुमची. स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन तिने तुम्हाला भरवलंय. मग अर्धी पोळी द्यायला पण हरकत आहे का आता? मीच दिसतो ना सगळ्यांना. या सिंचनाने स्वयंपाक कमी केला म्हणून आईला पोळी कमी पडते हे कोणी बघत नाहीये. नकाच बघू. एक मिनिट संतोष दादा, अहो पहिल्यांदा कुकिंग केलं आम्ही, त्यात नाही अंदाज आला. एवढं ऐकवण्यासारखं काय आहे त्यात? आणि तुमच्यासारखे आम्ही काही कंजूस नाहीयेत. आईंचं जर पोट नाही भरलं ना तर आम्ही बाहेरून ऑर्डर करू. तुमच्यासारखं नाही, अरे बापरे इथे पैसे जात आहेत तिथे पैसे जात आहेत असा विचार करत नाही बसणार आहेत आम्ही. आणि तुम्ही काय मला सांगताय, स्वतःच्या हाताने कधीतरी चहा बनवून घेतलाय का? सारखं आपल्या आईला आणि बायकोला सांगत बसायचा हे दे ते दे. तुम्ही मला सांगताय? ए सिंचना, अति बोलतेस तू. हरीश, तुझ्या बायकोला आवर घाल जरा, नाहीतर. नाहीतर काय? हा नाहीतर काय? हे बघा, हॅरी तुमच्यासारखा नाहीये. बायकोवर सतत तो हुकूम नाही चालवत. मला फ्रीडम देतो तो, माझी रिस्पेक्ट करतो तो. आणि हे सगळं तुम्हाला काय करणार हो? नाही का वीणा वहिनी? सिंचना तू. अरे कार्ट्यानो, जेवणाच्या ताटावर काय कुत्रा मांजरासारखं भांडताय? हा कशासाठी? तर आईला एक पोळी दिली म्हणून? निर्लज्ज नुसतं निर्लज्ज. बोला, मलाच बोला.
पण काही झालं ना तरी आपल्या टीम मधली एकही गोष्ट मी त्या टीम मध्ये जाऊ देणार नाही, मग ती अर्धी पोळी का असेल ना. बस करा हो, बस करा, नका वागू असं. तुमच्या अशा वागण्याची ना लाज वाटते मला आता. लाज वाटते ना. मग दादा करा, आता काय करायचंय ते. शी बाबा, जराही माणूस की उरली नाही हो तुमच्यात. हाईटच केलीत आता तुम्ही. काय बोललीस तू? काय बोललीस? तुम्हालाच बोलतीये, तुम्हाला. मला ए हरीश, हिला सांगून ठेवा नाही तर महागात पडेल सांगतोय. त्याला कशाला मध्ये घेताय? मी आहे ना उभी तुमच्या समोर, मग माझ्याशी बोला ना. आणि काही वेगळं नाही बोलत आहे. तुम्हाला हीच भाषा कळते, समजलं ना? जरा सुद्धा माणूस की उरली नाहीये तुमच्यात. बस